आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। रक्तसांडू प्राण देऊ पण सुपीक बागायती जमीन देणार नाही। शक्तीपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार। जिल्हाधिकाऱ्यांकडे 990 हरकती दाखल। काहीही झाले तरी चालेल, रक्तसांडू प्राण देऊ पण आमच्या हक्काच्या सुपीक बागायती शेतजमिनी कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही, असा आक्रमक आणि थेट इशारा वाळवा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। वाळवा तालुका शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज सांगलीचे जिल्हाधिकारी मयनाक घोष यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तालुक्यातील तब्बल 990 शेतकऱ्यांच्या सामूहिक स्वाक्षरी असलेल्या हरकती व तक्रारी दाखल करण्यात आल्या। यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करण्याची जोरदार मागणी केली। मागील महिनाभरापासून वाळवा तालुक्यातील गावागावांमध्ये या महामार्गाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे। संघर्ष समितीच्या वतीने गावोगावी कोपरा सभा, शेतकरी बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे। तसेच कामेरी आणि उरण इस्लामपूर परिसरामध्ये चित्रफितींच्या माध्यमातून या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे व पर्यावरणाचे होणारे दुष्परिणाम दाखवून शेतकऱ्यांना जागृत केले जात आहे। अवघ्या 2 दिवसांपूर्वी कामेरी, येडेनीपाणी, इटकरे, ऐतवडे खुर्द या गावांमध्ये हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून जनजागृती मोर्चा काढला आणि सरकारचा तीव्र निषेध नोंदवला। यामुळे आता केवळ रस्त्यावरील आंदोलन न करता शेतकऱ्यांनी कायदेशीर लढाई देखील सुरू केली आहे। आज गुरळप, कामेरी, येलूर, इटकरे, ऐतवडे खुर्द, जुनेखेड या गावातील बाधित शेतकऱ्यांनी आपापल्या 7/12च्या नकलांसह एकूण 990 अधिकृत हरकती जिल्हाधिकारी मयनाक घोष यांच्याकडे सुपूर्द केल्या। यावेळी वाळवा तालुका शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे सचिन जाधव म्हणाले, आमच्या सुपीक बागायती जमिनी हेच आमच्या जगण्याचे साधन आहे। विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा हा डाव आम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही। हा महामार्ग रद्द होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही। जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती दाखल करताना कामेरी, येडेनीपाणी, इटकरे, येलूर, कुरळप, ऐतवडे खुर्द, नवेखेड आणि जुनेखेड या गावातील शेकडो बाधित शेतकरी व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहता आता शासन आणि प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। जाधव, शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती वाळवा तालुका सदस्य आहेत। जिल्हाधिकारी महोदय यांना जी 5 मे 2026 रोजी जी महाराष्ट्र शासनानं अधिसूचना काढलेली आहे आणि त्या अधिसूचनाच्या अनुषंगानं माननीय उपविभागीय अधिकारी यांनी ज्या तब्दिलीस किंवा व्यवहारास हरकत घेणारा एक बंदी आदेश काढलेला आहे, त्या अनुषंगानं आज आम्ही आमच्या व्यथा आणि निवेदन सादर करण्यासाठी 11 गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो आहे। आता गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग शासन शेतकऱ्यावरती जाणून बुजून लादतंय। या ठिकाणी जवळजवळ वाळवा तालुक्यातील हजारो एकर शेती ही अधिकृत केलेली आहे आणि हजारो एकर शेती जी बाधित शक्तीपीठ मार्गाने होणारच आहे, त्याचबरोबर दुसरी 1000 एकर जमीन अशी ती त्या भिंत तयार झाल्यासारखी शक्तीपीठ महामार्ग त्यानं इतर शेतकऱ्यांची शेती मात्र होणार आहे, खराब होणार आहे आणि पूर्णपणे ती जमीन क्षारपड आणि नापीक अशी होणार आहे। आमच्या कामेरी गावाचं सांगायचं तर 80 एकराचा मागासवर्गीय अनुसूचित जातीतील समाजातील लोकांचा मागासवर्गीय 80 एकराचा तळ आहे, तो 68 एकर त्या ठिकाणी अधिग्रहित झालेला आहे। त्याच्यामुळे तो पूर्णपणे मागासवर्गीय समाज भूमिहीन होणार आहे आणि म्हणून गरज नसलेला जो शक्तीपीठ महामार्ग जो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यावर लादलेला आहे, तो कदापि आम्ही तो महामार्ग स्वीकारणार नाही। प्रसंगी रक्त सांडू प्राण द्यावा लागला तर चालेल, परंतु आमच्या शेतामध्ये, आमच्या गावामध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या संबंधित एकाही अधिकाऱ्याला फिरकून देणार नाही, हे या ठिकाणी आम्ही बजावून सांगतो। आमची भूमी, आमचा तालुका हा क्रांतिकारकांच्या विचारांचा वारसाच आहे आणि महाराष्ट्र शासनाने आमचा अंत बघू नये। तत्काळ आमच्यावरती जो अन्याय करत लागलेला शक्तीपीठ महामार्ग आहे तो तातडीने रद्द करण्यात यावा, अन्यथा ह्याचे परिणाम याच्या पुढच्या दिवसामध्ये शासनाला झाल्याशिवाय दिसणार नाहीत, हे या ठिकाणी मी सांगतो।